हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपले माय चॅनल दीप वगैरे. फ्रेंड, आज परत आपण चाललो आहे फिशिंग करायला आणि आजचा व्हिडिओ भरपूर खास असणार आहे. एकदम धमाकेदार व्हिडिओ आपला आज असणार आहे. आणि सकाळचे बरोबर 6 वाजलेत. बरोबर 5:45 वाजता जुना जेटीवरनं आम्ही सुटलो होतो. तर आता आपल्याला आजूबाजूला आपल्याला बोटी पाहायला मिळतील. या जुना जेटीचा बांधार आपल्याला पाहायला मिळतो. सर्व होड्या आता आपल्या मासेमारीसाठी निघालेले दिसतात. आपल्याला समोर आपल्याला होड्या दिसतील, फिशिंगच्या आहेत, काही नेटच्या आहेत, काही बोटी आपल्याला रिटर्न आलेले पाहायला मिळतील जे नाईटला जातात. त्या होड्या आपल्याला पाहायला मिळतात. ही पण बोट फिशिंगची आपल्याला पाहायला मिळते. ही बोट आपल्याला नेटची पाहायला मिळते. दोन्ही होड्या आपल्याला नेटच्या आहेत, नेट फिशिंगवाल्या. आणि आपली बोट आहे ती फिशिंगला जाणार आहे, म्हणजे डोल टाकून आपली कोलंबी मासेमारी करणार आहे. आणि ह्या ज्या होड्या जाणार आहेत त्या बांगडा काय जो साव जो उठतो पाण्याच्या वरती त्याला गोल रिंग करून घेरून ते फिशिंग केली जाते. तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ पाहायला मिळेल, नेट फिशिंग. सकाळचा असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. समोर आपल्याला श्रीवर्धन बीच पाहायला मिळतं आहे. आता किनारा आहे तो पूर्ण श्रीवर्धन बीच आहे. आणि सूर्यदेवताही आपले हळूहळू आता प्रगट होत चालले आहेत. आपली बोट आपल्याला पाहायला मिळते, राम पाटील यांची बोट आहे. ह्याच बोटीवरनं आपण नेट फिशिंग केली होती. कन्याकुमारी बोट आहे, आता पेंट केलं आहे त्यामुळे नाव आपल्याला दिसत नाही. फ्रेंड्स, 2 डोंगराच्या मधोमध आपल्याला श्रीवर्धन पाहायला मिळतो. हा एक डोंगर आहे, हा मुंबईच्या दिशेचा आहे. आणि हा जो डोंगर आहे तो आहे रत्नागिरीच्या दिशेचा. आणि 2 डोंगराच्या मधोमध आपल्याला हा श्रीवर्धन पाहायला मिळतो. श्रीवर्धन बीचच्या समोर. आणि आता आपण जे चाललो ते हेड चाललो, म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने जात आहोत. सर्व होड्या आपल्याला त्याच दिशेने पाहायला मिळतील. हेड म्हणजे रत्नागिरी, गोवा ह्या साईडची दिशा आहे. समुद्राच्या भाषेमध्ये बोलतात. उपर म्हणजे मुंबईच्या दिशेने बोलतात. ही समुद्राची भाषा आहे. सकाळची वेळ असल्यामुळे समुद्र आपल्याला खूप शांत पाहायला मिळतं. थोड्या वेळाने आपल्याला थोडा वारा वाढेल. बोट आपले एकदम सरळ जात आहे आणि जास्त हालतही नाही बोट, कारण समुद्र खूप शांत आहे. त्यामुळे बोट आपल्याला जास्त हालताना पाहायला मिळत नाही. थोड्या वेळाने जेव्हा हवा वाढेल तेव्हा आपल्याला बोट हालताना पाहायला मिळेल. तर सूर्यदेवता आपल्याला प्रगट झालेले दिसत आहेत. आणि समोर श्रीवर्धन बीच, मस्त असं सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं. तर फ्रेंड्स, आता आपल्याला डोल सोडण्याची तयारीला लागलेले आहेत. आणि राम पाटील आहेत इंचावर, बोटीचे मालक. ते आता डोल सोडण्यात येईल. डोलीला जे समुद्राच्या एकदम खालच्या तलापर्यंत नेतात ते फलाटा असतात वजनासाठी. तर ते फलाटा आता सिटिंग करत आहेत. आणि थोड्या वेळाने आता डोल टाकण्यात येईल आणि बोट रनिंग राहील. जशी ती डोल घेतली जाईल तशी तशी आपल्याला मच्छी जी असते ती डोलीत जाते. आणि तिथं मच्छी आपल्याला कोलंबी विलंबी आपल्याला ह्यानंतर पाहायला मिळेल. तर फ्रेंड, आता डोल सोडून झाली, आता फलाटा सोडले जातील.
दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत त्या लेवलला सोडले जातात आणि त्याची सेटिंग असते. अशाच प्रकारे आपली ही डोल सोडली जाते. ह्या बोटीला इंच आहे. इंच म्हणजे ही ॲटोमॅटिक दोरी सोडली जाते आणि ॲटोमॅटिक डोलची जी आहे ना खेचली जाते, त्याला ते इंच पॉवर इंच बोलतात. आणि काही बोटींना डायरेक्ट हाताने ओढायला लागतं. तर आजूबाजूचा व्ह्यू पाहूया आपण. आजूबाजूला आपल्याला फिशिंगच्या होड्या पाहायला मिळतील. आपण जास्त बाहेर नाही आहोत. श्रीवर्धन बीच आपल्याला समोरच पाहायला मिळतो. समोरच श्रीवर्धन बीच आहे. तर फ्रेंड्स आपल्याला जो समोरचा डोंगर दिसतो ना, तो मोऱ्याचा डोंगर आहे. आपण मागच्या वेळेला ते व्हिडिओ केलेला अगस्त्यमुनी आणि हार्डशेप आपण खडकामध्ये पाहिला होता, तोच हा मोऱ्याचा डोंगर आहे. आणि समोरचा जो डोंगर आहे तो आहे हरिहरेश्वर मारल. समोर आपल्याला मासेमारीच्या होड्या पाहायला मिळत आहेत. आता आपण एकदम मोऱ्याच्या डोंगराजवळ आलेलो आणि समोरच आपल्याला डोंगर दिसतोय तो हरिहरेश्वर मारल. आणि पलीकडे जो दिसतोय ना, जो आपला ब्लर ब्लर दिसतोय, तो आहे रत्नागिरी जिल्हा. आणि हा आहे आपला रायगड जिल्हा. तो वेलाद गाव दिसतो आपल्याला. डोंगराच्या कडेला वेलाद गाव आहे. ही दोन डोंगराच्या मध्ये जी होडीच्या पलीकडे आपल्याला बरोबर सावित्री नदी लागते. आणि हा आपला मोऱ्याचा डोंगर. आपण मागच्या टायमाला आपण इथे व्हिडिओ बनवलेला आणि तिथे आपल्याला तो अगस्त्यमुनी गुफा पाहायला मिळते आणि तिकडेच हार्डशेप पाहायला मिळते. आपले राम नाको आहेत. तर आता आपली बोट डोल खेचायला सुरुवात झालेली आहे. ते इंचावर डोल खेचली जाते अशी आहेत पाज्यातले. तर आता ही डोल खेचली जाते, ओढली जाते बोटीत. तर आता आपली डोल आहे ती आता हाताने ओढली जाईल. डोलीची जी दोर होती ती इंचाने खेचली आहे. आता डोल आहे ती हाताने खेचली जाईल.
आपल्याला गोबरे, ढोमी, चालू कोलबी, लेप पाहायला मिळते. व्हाईट पण आहे त्याच्यात. मोठी कोलबी आहे ती व्हाईट आहे, चालू आहे ही साईज आहे चालूची. आपल्या ढोमी आहेत छोटी छोटी, मांदेली पण आहे आणि बोंबील पाहायला मिळतो आपल्याला. तर आता पुन्हा डोल टाकण्यात येत आहे आणि डोल टाकेपर्यंत ही आता कोलंबियाची शॉटिंग होईल, छोटी मोठी आणि मासे वगैरे आहेत त्याची शॉटिंग वेगवेगळी केली जाते. तर आपण खूप असे सारे मासे पाहायला मिळतात आपल्याला. मोठी लेपी पाहायला मिळते आपल्याला इकडे. फ्रेंड अजून शॉटिंग व्हायची आहे. शॉटिंग झाल्यानंतर आपल्याला भरपूर असे मासे वेगवेगळे पाहायला मिळतील. शॉटिंग केल्यानंतर आपल्याला कोलबी अशी पाहायला मिळते. चालू आहे मोठी कोलबी आणि ही टायनी आहे आणि निवड आहे, लेप, मांदेली वगैरे आहेत सर्व. आणि आता ही डोल फसली होती त्यामध्ये आपल्याला बघा चिखलामध्ये डोल फसली होती. चिखल दिसतो बघा आपल्याला माशांमध्ये. पूर्ण डोल परत खेचून परत सोडावी लागली होती, एवढी अडकली होती त्या चिखलामध्ये. ही आपली पहिल्या डोलीची मच्छी आहे, ही वाकटी विकटी आहे आणि ही चालू आपल्याला पाहायला मिळते. निवड आहे. आपले राम नाकू आहेत. राम हाय कर. आपले तांडेल आहेत, ते बोट चालवत आहेत. तांडेल आहेत, पाज्यातले आहेत आणि हे आपले UPचे आहेत, खलाशी. चांगले आहेत कामाला. आजूबाजूचे आपल्याला होड्या पाहायला मिळतील, ते सर्व फिशिंगचेच आहेत. आपले राऊंड कसे होतात बघा, ह्या मोऱ्याच्या डोंगरापासून तर आपला जो जीवनाबंधाचा डोंगर आहे ना, ह्यामध्येच आपले राऊंड होतात. 2-2.5 तासाचे एक डोल असते. 2-2.5 तासांनी डोल ओढली जाते आणि नंतर मग अशी मच्छी मिळल्यानंतर ती शॉटिंग करून वेगवेगळी करावी लागते. मामा बघा किती आले आहेत. गादे
डॉल्फिन बोलतो ना आपण, ते बघा किती ते बघा. पूर्ण इथं इथपर्यंत डॉल्फिन आहेत. ते बघा इथे पण आहेत, इथे पण समोर आहे. हे बघा किती आहेत. हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे. पूर्ण पट्टा तुम्हाला डॉल्फिनचाच आहे. हे बघा हे इथे पण डॉल्फिन आले की मासेमारी भरपूर कमी मारली जाते, कारण सर्व मासे असतात ते पळून जातात त्यांच्या ह्याने, कारण ते त्यांचं खाद्य असतं आणि ते त्यांच्याच मागावर असतात. आणि जेव्हा जिथे डॉल्फिन असतात तिथे मासे भरपूर कमी असतात. आपल्या समोर पण दिसतात डॉल्फिन. हे बघा इथे पण आहेत, छोटे आहेत, पिल्ले आहेत त्यांची. हे बघा तिकडे जम्प करतात बघा, रे बघा जम्प करतात. जम्प करताना दिसतील बघा. बघा इकडे हा डॉल्फिननी जर जम्प केल्यानंतर करेल. आपल्या बोटीच्या दिशेने येते. दिसते ते बघा, भरपूर लांब आहेत पण थोडाफार दिसतील. ते भरपूर जम्प करतायत कारण ते मस्त्या करतायत एकमेकांबरोबर. हे बघा आता हे इकडे दिसले, हे बघा किती आले आता. ते एकमेकांबरोबर खेळत आहेत कारण ते छोटे छोटे पिल्ले आहेत, एवढे पण मोठे नाहीत पण छोटे आहेत. ते एकमेकांबरोबर खेळत आहेत बघा. पूर्ण ग्रुपने आहेत. तिकडे ग्रुप आहे, इकडे ग्रुप आहे, इथे पण तुम्हाला ग्रुपने दिसतील, इथे पण ग्रुप आहे. ते सर्व ग्रुपने ते खेळत आहेत, जम्प पण करत आहेत काय ठिकाणी. बोटीच्या चारी बाजूनी 200-250 मीटरपर्यंत सर डॉल्फिनच डॉल्फिन आपल्याला पाहायला मिळतील. तर फ्रेंड आता बोटीवर जेवणाची तयारी चाललेली आहे आणि जेवणाला ढोमा, बोंबील कोणाला पाहिजे ती मच्छी ते घेतात. आपल्यासारखा चमचमीत जेवण नसतं घरासारखा, पण बोटीवरचं जेवण हळद आणि मीठ तरी टाकलात ना आणि मसाला टाकलात ना तरी भरपूर चवदार लागतं. आणि होडीवर जी भूक लागते ना ती जबरदस्त भूक लागते. व तुम्ही नुसता बॉईल केलेली मासे खाल एवढा पॉवरफुल भूक लागते बोटीवर. आता हे आपल्याला बघा हे ढोमा कापला जातं आहे. नाम क्या तुम्हारा? सचिन. सचिन यूपी का ना का बिहार? बिहार का है. नाखवा आपला जेवण बनवत आहे. राम नाखवा आपली मच्छी बघा अशी कशी साफ केलेली आहे. बोटीवरचा असा जेवण बनवलं जातं साध्या पद्धतीत एकदम.
कालवणाला असा जबरदस्त वास येतं. होडीवर मच्छीमारी करताना भरपूर भूक लागते, कारण हे जे कामगार वर्ग जो असतो ना यांचा 2-2, 3-3 वेळा जेवण होतं, कारण भूकच तेवढी लागते. इकडे काम पण हार्ड असतो. मित्रांनो, हा मोऱ्याचा डोंगर आहे. आता आपण एकदम त्याच्या समोरच आलो आहोत आणि इकडंच आपण व्हिडिओ केलेला गेल्या टायमाला, तिथपर्यंत केलेला व्हिडिओ. तिथे आपल्याला अगस्त्यमुनी गुफा पाहायला मिळेल. तुम्ही जर तिकडं हरिहरेश्वरमधनं याल ना, हरिहरेश्वरमध्ये एकदम जवळ आहे तुम्हाला अगस्त्यमुनी गुफा. आणि खडकामध्ये जो खडक आहे त्याच्यामध्ये हार्ट शेप आहे, तो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भरपूर पाण्यासारखं आहे इकडे या खडकामध्ये, थोडा चालावा लागतो. मच्छी टाकली आहे त्याच्यात, कालवण थोड्या वेळाने होईल. भात त्या टोपात भात बनवलेला आहे. भात ही सकाळी बोट जेव्हा सुटते ना तेव्हाच बनवलेलं जातं. तर अशा सोप्या पद्धतीत बोटीवरचं जेवण असतं. पंधरा मिनिटांनी आपला कालवण तयार होईल. तर ही आहे बोटीवरची लाईट आणि इथून आपला आता टर्न बसलेला आहे. चहा बनवली आहे रामने. ही माझी दुसरी चहा आहे, कारण आम्ही शेवचुडा घेऊन आलेलो सोबत. मी आता चहा पितो. चहा आहे, मस्त अशी चहा आहे रामनी केलेली आहे. ही आपली 2.5 तासाची दुसरी डोल आहे. आणि बघूया आपल्याला या डोलीमध्ये काय मासे सापडले आहेत ते. थोडी ताकद लावायला लागते. थोडी ताकद लावल्यानंतर ही डोल वर आली आहे. एवढी कंबरेचे काटे दुखतात, हे एवढी ताकद लावायला लागतात ना ते. साप पाहायला मिळेल बघा. तर आंबोडवेल बघा. आज जर साप चावला तर आपल्याला चिखल खायला लागतं. चिखलातला साप आहे समुद्रातला. हे आपले तांडेला ते डोल बांधतात, डोलचं तोंड बांधतात. तर जी कोलंबी असते ती ह्याच्यामध्ये साठली जाते. ही आपल्या दुसऱ्या डोलीची कोलंबी आहे. आपलं जेवण तयार झालेलं आहे.
तर फ्रेंड्स आपला हा बोटीवरचं जेवण आहे. मस्त असा वास मारतो जेवणाला. फ्रेंड्स आपली ही आता 5वी डोल आहे. 3 डोल आपल्या आता चिखलामध्ये फसले होते आणि ही डोल आपली फसली होती. पण त्याच्यामध्ये कोलंबी आहे. ही कोलंबी पाहायला मिळते. हा लोड जरा जास्त आहे त्यामुळे इंच लावून डोल उठवली जात आहे. ह्या डोलीला आपल्याला भरपूर कोलंबी भेटलेली आहे. प्युअर कोलंबी आहे. कचरा कमी आहे याच्यात. हॅलो फ्रेंड, आता आपण जीवना बंदरमध्ये एंट्री केलेली आहे. हा आपला बांद्रा दिसतो जीवना बंदरचा. बरोबर आपण 2-2.5 तासाच्या 5 डोली मारलेल्या आहेत आणि 3 डोली आपल्या चिखलात अडकल्या होत्या. तरी आपल्याला थोडीफार कोलंबी मिळाली त्यात. तर आपण बंदरामध्ये एंट्री केलेली आहे जीवना बंदरच्या. तर आपला जीवना बंदरच्या जेटीचा जो बांधार आहे तो हा बांधार आपल्याला समोर पाहायला मिळतो. ते पूर्ण भर टाकलेली आहे. आणि हा आपल्या जीवना बंदरच्या बोटी हे आपल्याला आडाशाला राहतात इथे. हे वादळ काय झाला तरी ह्या होड्यांना काय धोका इकडे काय होत नाही, कारण हा बांधारा घातलेला आडवा. आणि समोर आपल्याला जेटीचं काम चालू दिसतंय. ही कोलंबी आहे ती आपली शेवटची डोल होती. आता 15-20 मिनिटापूर्वी मारलेली शेवटची डोल होती. आता आपली बोट आहे ती नांगरावर बांधली जाईल. फ्रेंड आता ही कोलंबी शॉटिंग केली जाईल आणि नंतर मग लिलावत नाही तर काठ्यावर जाईल. लिलाव कसा होतं जेटीवर तो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. आता ही शॉटिंग करायला तरी पण 1 तास जाईल. आपल्या जेटीचं काम चालू दिसतंय. तर अशी छोटी कोलंबी मोठी कोलंबी वेगवेगळी केली जाते यातनं निवडून. तर फ्रेंड्स आपली ही दिवसभराची फिशिंग आहे चालू आहे. आणि कोलंबी 2 टप कोलंबी आपल्याला पाहायला मिळते. आणि ते लेप आहेत आणि बाकी मच्छी अशी फेकून दिली जाते. आमच्या इकडं अशी मच्छी घेत नाही. ढोमे वगैरे ढोमे मांदेली इकडे कोण घेत नाही विकत. त्यामुळे असे मासे फेकले जातात. तर आपली आता पूर्ण शॉटिंग करून वेगवेगळे मासे करण्यात आलेले आहेत. लेपा आणि छोटी कोलंबी, मीडियम कोलंबी, मोठी कोलंबी. तर आता ही जाईल काट्यावर. तिकडे आपल्याला समोर लिलाव दिसतोय. तिकडे लिलाव चालू झालेला आहे. पण ही मच्छी जी आहे ती कोलंबी सगळी मच्छी आणि कोलंबी काट्यावर जाईल, म्हणजे किलोच्या हिशोबाने जाईल. आपल्याला जीवना बंदर दिसतोय. दिसतोय ना हा मावरा इकडे विकत कोण घेत नाही. आता मी घेऊन चाललो आहे मांजरीसाठी. इतर बंदरामध्ये हा मावऱ्याला सोन्याचा भाव भेटतो, पण आमच्या बंदरात ह्या माशांना रेट मिळत नाही.
पण दात नाही खायला. हे बघा ते म्हणत होते, दात आहेत माणसांना दात नाहीत. आता माणूस दात आहे बस. आमच्याकडल्या माणसांना मोठे मोठे कोलबी, सुरमई, पापलेट असे खायला पाहिजे. देवासारखी माणसं आहेत. तुम्ही कुठले दादा? आणि पाच पंढरी. पाच पंढरी. नाव काय? वसंत हर्षिंद चोगळे. अरे वा, तांडेल होते आपले. आणि ही सगळी कोलबी यांनीच पकडली आहे. दिवसभरात आपल्याला फिशिंगला एवढी कोलंबी भेटली आहे. एक कोलंबी तो पण टपा हाकून टाकला. हा एक टप आहे, ह्याच्यामध्ये पण कोलंबी आहे. ए टाकून गो. नमस्कार. भाव आहे भाव आहे. भाव आहे, भावीची पुढे आलो आहे. 500 550 आहे. हे होतं बघ आता दादा. हो साधीला महाग आहे. तुमचं तुमचं साधी. हम हे बादल विकी कुठली लेली. अरे चल तो होतं तिकडे साईडला घेतो ना तिकडे होतो. होत तो थंड होता हो. अरे होत ना होत आता होत आता थंड होत. हम होत. हम हार लाल करते हैं. बस सगळे वास मारते मग. हॅलो बस ठीक आहे ठीक साईडला पुढे 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 त्या बोटी हे आता मासे ते छोट्या बोटींना घेऊन किनारी जेटीवर जाणार आणि तिकडे मग लिलावात देणार, नाही तर काट्यावर देणार. म्हणजे पकड बाबू उचल नाही. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.